आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. चरित अति पावन, मधुर सरस रस किति मन भावन. युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुख वावे. आता मला तपस्व्याप्रमाणे धर्मात स्थिर राहून वनामध्ये राहायचं आहे. वनामध्ये निवास करणार काय? पण का? हे सगळं मला काही समजत नाहीये सरकार. अजूनही तुम्ही हेही सांगितलं नाही की हे मुनिव्रत का धारण केलंय आपण. सरकार, हा काय वेश करून आलात? हे काय अनोखं रूप धारण करून आला आहात प्रभू? राजकुमाराचे मुनिकुमार झालात आणि हे लक्ष्मण भाऊ पण. आणि या जनकनंदिनी देवी सीता तुझी वहिनी. वहिनी नाही, वहिनी म्हणण्याची लायकी या दासाची नाही. ही देवी, अयोध्याची राजराणी, ही तर आमची माई, सीता माई आहे. बस हेच मानून मग्न राहू आम्ही. माई, आपले चरण स्पर्श करू दे आम्हाला. नाही नाही, आमच्यासाठी जसे लक्ष्मण भाऊ तसेच तुम्ही. धन्य तुझी औक्षवंत हो राजराणी सीते. तुझे आयुष्य वाढो, सौभाग्यवती हो. अजूनपर्यंत हे नाही सांगितलं सरकार की हा कोणता वेश धारण करून अयोध्येहून आला आहात. निषादराज, तुझे सरकार आपल्याच मुखातून सावत्राई कैकईच्या कर्तुतीची कहाणी नाही सांगणार. आर्य सुमंत, जी गोष्ट संपूर्ण जगाला माहित आहे ती गोष्ट आपल्या मित्रापासून लपवणार भैया? मी देखील खूप दुःख पाहिले सरकार. आपल्या मुलाला राज्य देण्यासाठी सावत्र मुलाला वनवास दिला. हेच ना सरकार? निषादराज, तू तर आमचा मित्र आहेस. आमच्या मातेचा अपमान नको करूस. रागावू नका सरकार, आमची एवढी हिंमत कुठे. बस आज आमचा पाहुणचार कबूल करा, यातच आमचा मान वाढेल. आपण यावं लक्ष्मण भाऊ आणि सीतामाईला घेऊन सिंगवीरपूर नगरीला पवित्र करा महाराज. नाही निषादराज, आम्ही वनवासाचं व्रत घेतलं आहे, त्यामुळे नगरात प्रवेश करणं आमच्यासाठी वर्जित आहे. आता आम्हाला तपस्वींसारखं आणि मुनींसारखं जीवन व्यतीत करायचं आहे. आम्ही गवत आणि पानांच्या बिछाण्यावर झोपू. जशी सरकारांची इच्छा. गंगा तीरीच प्रभूंची सेवा करून आम्ही जीवन धन्य करू. राम 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 राम. मला चौकडे अंधार का दिसतोय? सूर्यास्त होतोय पिताश्री. मी दीप लावायला सांगू? दीपक लावून माझ्या मनातला अंधार तर दूर नाही होणार. अंधार नाही जाणार, अंधार नाही जाणार. आता तर
आता तर सूर्यवंशाच्या सूर्याचाच अस्त झालाय. असं नका म्हणू पिताश्री. कसं नको म्हणू मुली? अयोध्येच्या इतिहासात ना अशी सकाळ झाली ना अशी संध्याकाळ. अयोध्येच्या इतिहासातला किती उज्ज्वल दिवस आहे हा. माता कुमाता झाली आणि पिता कसाई झाला. मुली मुली मला थोडं विष आणून दे. पिताश्री. शर्मेने तर मी नाही मरणार, मी नाही मरणार. कौसल्या, मला मरण्याचा काही उपाय सांग. धीर धरा स्वामी, धीर धरा. हे तुम्ही काय करताय? आता काय करायचं राहिलंय कौसल्ये? पुत्राला वनवास दिला, राजमहालाला अंधकारात ढकललं, अयोध्येला पोरकं केलं. सांग आता अजून काय करायचं राहिलंय? सांग, नाही करतो. कौसल्ये, तू तरी त्याच्या बरोबर जायचंस. तू का नाही गेलीस कौसल्ये? तू का नाही गेलीस? पुत्राबरोबर गेले असते तर प्राण या चरणात गुंतले असते. आता इथे आहे तर आत्मा वनात भटकतोय. कौसल्ये, कौसल्ये. पुत्र सांगून गेलाय की स्वामींची सेवा कर. पती म्हणतायत की तू पुत्राची सोबत का नाही केलीस? स्त्रीचा धर्म, मातेचा धर्म. मी काय करू महाराज? स्त्रीची वाटणी किती भागात होते, किती भागात. मी परमेश्वरांचे चरणामृत आणले आहे, थोडे घ्यावे. सकाळपासून तुमच्या तोंडात पाण्याचा एक थेंबही गेलेला नाही. मला पाणी देणारा तर निघून गेला. माझा राम या क्षणी कुठे गेला असेल? काही खायला मिळालं असेल की नाही? त्याचा आज्ञाधारी आहे तो. कोणत्या नगरातही नाही जाणार तो. चक्रवर्ती राजाचा पुत्र भिकाऱ्यासारखा एखाद्या वृक्षाखाली बसला असेल. सरकार, आपल्या आज्ञेच्या अनुसार बिछाना तयार आहे. चलावं. ये सीते. सरकार, एक विनंती आहे आमची, जर आपण ऐकलीत तर. एवढा संकोच का? सांग जे सांगायचं आहे. स्वीकार करावा, तिला नाकारू नका. अयोध्येसारखं चक्रवर्ती राज्य तर नाही, पण निशाचं हे छोटंसं सिंगवीरपूर राज्य आपल्या चरणाशी समर्पित आहे. गंगा आईची शपथ घेऊन सांगतो, सगळं राज्य आपलं आहे. आजपासून आपण आमचे राजा आणि आम्ही आपली प्रजा. मित्र म्हणवता तर ही याचना नाकारू नका सरकार. मित्रा, तुझ्या स्नेहानं, तुझ्या सत्कारानं आणि तुझ्या समर्पणानं आम्ही भावनाविवश झालो आहोत. आम्हाला तुझ्या मैत्रीचा सदैव अभिमान वाटेल. सरकारांनी माझं म्हणणं ऐकलं नाही मित्रा. आम्ही तुझ्या सत्काराचा स्वीकार करतोय, परंतु त्याला ग्रहण करू शकत नाही. राज्य तर आम्हाला अयोध्येचंही देत होते पिताश्री. काय म्हणताय सरकार? त्यांनी तर आपल्याला राज्याबाहेर काढलंय. त्यांनी नाही काढलं, आम्ही स्वतः निघून आलोय त्यांचं वचन पाळण्याकरता.
हाच आमचा धर्म आहे. निषादराज, तो पाळण्यासाठी आमची सहाय्यता करा. हो प्रभू, आपल्या संकल्पासमोर तर ब्रह्मदेवही हार मानतील. आम्ही तर आहोतच तुच्छ. आमच्या भाग्यात आपली सेवा नसेल. जा, आता जाऊन झोप जा. लक्ष्मण, जा आता, तूही विश्रांती घे. आर्य सुमंतांच्या झोपण्याचाही प्रबंध कर. सरकार, आपण चिंता करू नये. सगळा प्रबंध झाला आहे. आपण आराम करावा. चला लक्ष्मण भाऊ, या. सीते, तूही झोप. वनात तर असेच बिछाने मिळणार. या लक्ष्मण भाऊ, आपल्यासाठीही बिछाना तयार आहे आणि आर्य सुमंत्रांसाठीही व्यवस्था केली गेली आहे. नाही निषादराज, आम्ही नाही झोपणार. आम्ही भैयांचे पहारेकरी आहोत. म्हणजे काय, आपण झोपणारच नाही? नाही, मातेने सांगितलं होतं, भैया झोपले तर पहारा करावा. धन्य आहात, धन्य आहात लक्ष्मण भाऊ. भावा भावातील प्रेमाची अशी उपमा संसारात दुसरी कोणतीही होऊ नाही शकत. धन्य आहात तुम्ही, आणि धन्य आहे तुमची माता, जिने तुमच्यासारख्या कर्मवीर पुत्राला जन्म दिला. आमची तर दुःखाने आज छाती फाटते की चक्रवर्ती राजाचे पुत्र आज वाळलेल्या गवताच्या बिछाण्यावर झोपले. महाराज जनकांची कन्या आणि महाराज दशरथांची पुत्रवधू, जिचा रामासारखा नवरा आहे आणि आपल्यासारखा दीर आहे, तिलाही बिचारीला पानांवर झोपावं लागलं. काय रे विधात्या, भाग्य यांचंही विपरीत होऊ शकत असेल तर आमच्यासारख्या मनुष्याची काय अवस्था होईल. काही तू हे काय करून बसलीस? मित्रा, कुणाला दोष देऊन भाग्यातील रेषा नाही बदलत. मनुष्य आपल्याच कर्माचं फळ भोगतो. या संसारात तोच सुखी आहे जो जीवनाला स्वप्नाप्रमाणे समजेल. असल्या गोष्टी आम्हाला नाही समजत सरकार. आम्ही तर केवळ एवढंच जाणतो की ज्यांनी आमच्या मित्राला दुःख दिलेलं आहे, आम्ही त्याला नाही क्षमा करू शकत, कधी क्षमा नाही करू शकत. अरे चला, लवकर लवकर चला. सरकार, सरकार, प्रणाम प्रभू. या निषादराज, तुम्ही योग्य वेळी आलात. प्रभू, हे काय झालं? या केसांना काय केलं प्रभू? मित्रा, जर वनातच राहायचं आहे तर पूर्णपणे मुनिवेश धारण केला पाहिजे. आता इथून आम्ही गंगा पार करून पुढं वनात पायीच जाऊ. पुढं जाणं गरजेचं आहे का प्रभू? हाही वनप्रदेशच आहे. प्रभू, एकदा निषादच्या विनंतीचा विचार तर करा. हे राज्य आपलं आहे, हा दास आपला आहे. 14 वर्ष या प्रदेशात राज्य करा आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्या. आमचं जीवन धन्य होईल प्रभू. निषादराज, तू आमचा मित्र आहेस ना. एका मित्राचा धर्म आहे की तो आपल्या मित्राची अशी सहाय्यता करेल की त्याला कर्तव्याच्या मार्गावर चालण्यासाठी आधार मिळेल. तू तुझ्या प्रेमाला आमच्या कर्तव्य मार्गातील अडसर बनवू इच्छितोयस? हे उचित नाही मित्रा.
आपल्या भावनेचा आवेग आवर आणि आम्हाला पुढे जाण्याची अनुमती दे. कर्तव्य भावनेपेक्षा श्रेष्ठ असतं. या मोठ्या मोठ्या गोष्टी आपणच जाणू सरकार. आम्हाला तर केवळ एवढंच कळतं की प्रेमाहून श्रेष्ठ काही नसतं आणि प्रेमाहून अधिक महत्वाचं पण काही नसतं. आमचा तर केवळ प्रेमच आहे, जर स्वीकार केला तर. तुला आमच्या त्याच प्रेमाची शपथ आहे मित्रा. आम्हाला आमच्या मार्गावर पुढे जाऊ द्या. आम्हाला प्रेमाची शपथ घालताय तर पुढे मी काय बोलू सरकार? जशी आपली आज्ञा. तर मग एखाद्या नावाड्याला सांगून एका नावेचा प्रबंध कर. आम्हाला गंगापार पोहोचव. तुझी खूप कृपा होईल मित्रा. नाही नाही प्रभू, स्वामीने सेवकासमोर हात जोडले तर सेवकाला पाप लागतं. आम्ही आपल्या प्रत्येक आज्ञेचं पालन करू. आपण निश्चिंत असावं. नावेचा प्रबंध होईल. मी आत्ताच जातो. नावेची काय आवश्यकता आहे कुमार? मग रथ कशाला आहे? जिथे जाऊ रथातून जाऊ. नाही आर्य सुमंत, इथून आम्ही पायीच जाऊ. आपण कृपा करून श्री महाराजांकडे अयोध्येला परत जावं. नाही रघुनंदन, असा आदेश देऊ नये. आपल्याशिवाय अयोध्येत जाऊन काय करू? नावेत बसून गंगा पार करून आपण जिथे जाल तिथे मी आपल्याबरोबर राहीन. तिथेच आपली सेवा करेन. मी तर जंगलातून लाकूडही तोडून आणू शकतो. आर्य, आपण पिताश्रींचे फक्त मंत्रीच नाही, मित्रही आहात. त्यांचं सांत्वन करायला तुम्ही त्यांच्याकडे पोहोचणं आवश्यक आहे. माझ्या महामनस्वी पित्यांना माझ्याकडून निवेदन करा की भरताला शीघ्र बोलावून त्याचा अभिषेक करा आणि भरताला अनुरोध करा की त्याच्या दृष्टीत जे स्थान माता कैकेयीचं आहे तेच स्थान माता सुमित्रा आणि माता कौसल्येला द्यावं. समस्त अयोध्यावासियांना आणि गुरुजनांना माझ्याकडून, सीतेकडून आणि लक्ष्मणाकडून चरणवंदना पोहोचवा. बरं आहे आर्य, वनवास संपल्यावर आता पुन्हा भेटूया. नाही नाही रघुवर, इतके निर्दयी नका हो. जितक्या सरळ आणि सहज भावाने आपण हे बोललात ते निभावणं किती कठीण आहे. रिकाम्या रथाने जाऊ यापेक्षा मी गंगेच्या काठावर रथाबरोबर अग्निप्रवेश करेन. हे आर्य, बिकट आणि गंभीर परिस्थितीत आपल्या विचारांनी समस्येवर तोडगा काढणारा महामंत्री अयोध्येच्या राजपरिवारात झालेल्या थोड्याशा गडबडीमुळं इतका अधीर, इतका चंचल होतोय. हा विवेक कितपत उचित आहे आर्य? आपण कृपा करून अयोध्येला परत जावं आणि एका चतुर आणि बुद्धिमान मंत्र्याप्रमाणे तसंच वागावं. जन पिताश्रींना शांतता लाभेल आणि माता कैकेयीला सुख आणि संतोष. माता कैकेयीच्या सुख समाधानाची चिंता करण्याची कोणालाही आवश्यकता नाही भैया. आपल्या सुख आणि स्वार्थावर झडप कशी घालायची ते त्या व्यवस्थित जाणतात. आर्य सुमंत्र, त्यांना सांगावं आपल्या लाडक्या भरताला राज्याची गादी दिल्यावर राजमातेचे सुख भोगा. लक्ष्मण, पुन्हा असं बोललास? क्षमा करा भैया. आर्य, लक्ष्मणाच्या या बोलाबद्दल तिथं कुणालाही सांगू नका. तुम्हाला शपथ आहे माझी. महाराजांनी विशेष रूपाने आग्रह केला होता की जरी राम आणि लक्ष्मण नाही आले तरी देवी सीतेला अवश्य परत आणा. त्याने असंही म्हटलं होतं की सीतेने 2-4 दिवसात वनातील कष्ट पाहिल्यावर अयोध्येत परत यावं, आमच्यासाठी यावं. महाराजांनी हेही सांगितलं होतं की राम गेल्यावर मला आणि कौशल्येला कोणाचाही आधार नाही. राम, जर मला आपण जायला सांगत आहात मग जानकीला तरी बरोबर पाठवा. अवश्य. जानकी गेली तर आम्हालाही प्रसन्नता वाटेल. आर्य, होय सीते, इथं येऊन तू वनाची छटा तर बघितलीच आहेस. आता तू घरी परत गेलीस तर सासू सासरे समस्त प्रियजनांची चिंता दूर होईल. त्यांची सेवा करू शकलीस तर आम्हाला प्रसन्नता वाटेल. आर्य सुमंतांबरोबर घरी परत जा देवी. स्वामी, मी तर केवळ तुमची छाया आहे. माझे स्वतःचे काही अस्तित्व नाहीये. जर तुम्ही तुमच्यापासून तुमची छाया वेगळी करू शकता तर मलाही वेगळं करून पाठवून द्या. वैदेही, स्त्री तर माता, पत्नी, सून, मुलगी खूप नात्यात विभागलेली आहे. तिने तर सारी नाती निभावली पाहिजेत. आर्य,
तुम्हीही माझ्या पित्यांप्रमाणे पूज्य आहात. आपल्याला उत्तर देत आहे म्हणून क्षमा करा. स्त्रीच्या सर्व नात्यांचा, सर्व संबंधांचा एकच आधारस्तंभ आहे, तिचे स्वामी. हीच शिकवण मला माझ्या आईने दिली आहे. हीच शिकवण पूज्य सासूबाईंनी देऊन मला माझ्या पतींबरोबर पाठवलंय की दुःखातही त्याच प्रकारे पतीला साथ दे जशी सुखात दिली आहे. आर्य सुमंत, तुम्हाला सीतेला बरोबर घेऊन जाण्याच्या विचाराचाही त्याग करावा लागेल. आता तुम्ही रथ घेऊन प्रस्थान ठेवावं. होय आर्य सुमंत, जोपर्यंत आपण रथ घेऊन जाणार नाही, देवी कैकेयी याच शंकेने बेचैन असतील की आम्ही सफर करून अयोध्येत परत तर नाही येणार. आर्य सुमंत, तुम्हाला बघून माता कैकेयींचा विश्वास बसेल की राम वनात गेला आहे. अन्यथा पिताश्रींबद्दल पक्षपाती असण्याचा संशय घेत राहतील. आता आणखी विलंब नका करू. शीघ्र अयोध्येला परत जा. जशी प्रभूंची इच्छा. नियती बलवान आहे. सरकार, 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 गंगा पार करण्यासाठी नावेचा प्रबंध झालाय. चलावं, यावं सरकार. ठीक आहे. बरं तात. नाही लक्ष्मण, आता या विलासिनतेची आवश्यकताच नाही. इथून आम्ही अनवाणीत जाणार. हे काय सरकार, वनातील दगडांशी तुमची अजून ओळख नाहीये प्रभू. जागोजागी दगड, धोंडे, रस्तो रस्ती, झाड, झुडप, काटे, हे कोमल चरण कसं सहन करणार? याची चिंता नसावी मित्रा. बाल्यावस्थेतच गुरुदेवांनी आम्हाला यासाठी तयार केलं. सरकार, गंगा पार करण्यासाठी लागणाऱ्या नावेचा प्रबंध झालाय. चला चला सरकार. ठीक आहे. अच्छा तात, नाही लक्ष्मणा, आता या विलासतेची आवश्यकता नाही. या इथून आपण अनवाणीत जाऊ. हे काय सरकार, वनातल्या रस्त्यांबद्दल आपल्याला काहीच माहित नाहीये प्रभू. रस्त्या रस्त्यावर दगड, धोंडे, वाटे वाटेतली झाडं, झुडप, काटे, ही कोमल चरण कशी सहन करणार? त्याची काळजी करू नकोस मित्रा. लहानपणीच आम्हाला गुरुदेवांनी याकरता तयार करून ठेवलं होतं. गुरुदेव त्रिकालदर्शी आहेत. त्यांना माहित होतं की काय होणार आहे. माहिती होतं, मग ते थांबवू शकले नाही का? कोणीही थांबू शकत नाही मित्रा. कर्माची गती फार वेगळी आहे. स्वतः भगवान पण यात बांधले गेलेत. चला निघूया. प्रणाम आर्य. जशी प्रभूची इच्छा. आपण बलवान आहात. बरंय रघुराई, वनातले काटे तुमच्यासाठी फुलं बनू देत. तुमच्या कीर्तीचा सूर्य कधीही न अस्त पावो. चला. अरे हे केवलराम, इकडे ये. अरे काय करतोयस काय रे? अरे इकडे ये, बघ कोण आलंय ते. अरे थांब, लवकर येऊन बघ कोण आलंय ते. अरे बघतोयस काय? न जाणो कोण आलं यावेळी.
विष्णुपाद प्रसुतासी वैष्णवी नामधारिणी पायीनाम सर्वतो रक्षे गंगा द्रुपद कामिनी ओम ह्रीं श्रीं गंगाय स्वाहा. आता आणखीन किती आमच्यासाठी कष्ट करणार आहेस मित्रा? आम्हाला निरोप दे, आणखीन कष्ट घेऊ नकोस. कष्ट कष्ट तर मला तुमच्या या कष्टाबद्दलच्या बोलण्यानी कष्ट होत आहेत. कृपानिधान, थोडे दिवस तुमच्या बरोबर राहिल्याने माझाही मान वाढेल. आणि महाराज, घनदाट जंगलात रस्ते ओबडधोबड असतात. तुम्ही तर पहिल्यांदाच वनात आलात. रस्त्यांची माहिती नाही आणि मी तर रस्त्यांचा माहितगार आहे. कसला विचार करता महाराज? मला तुमच्या बरोबर राहू द्या. आपण जेव्हा मला जाण्याची आज्ञा द्याल तेव्हा तिथूनच परत जाईन मी, तुमची शपथ. आलो सरकार. आज्ञा करा सरकार. अरे केवलराम, बघितलंस तुझ्या नावेत बसायला इथे कोण कोण आलंय ते? अयोध्येचे राजा राम, बंधू लक्ष्मण आणि माता सीतादेवी. गंगा पार करून दे आम्हाला. तर हे आहेत राजा रामचंद्र. तुमचा जय जयकार असो महाराज. जय हो लक्ष्मण दादा, जय हो सीता माता, जय हो. बरं केवल, तुझी नाव जरा किनाऱ्याजवळ लावशील म्हणजे देवी सीता त्यामध्ये सहजपणे चढू शकेल. अहो, हे असं कसं शक्य आहे? का? अरे मग तुम्ही नदी पार आणि मी काय मधल्यामध्ये बुडून जाऊ? काय? तुझी नाव आमचा भार सहन नाही करू शकणार? अरे भार तर ती तेव्हा पेलू शकेल की जेव्हा नाव नाव राहील. अर्थात मला समजलं नाही. असं नादान नका बनू कृपानिधान. या चरणांची कीर्ती मी ऐकली. या चरणांच्या स्पर्शाने दगडाच्या शिवेची सुंदर नारी झाली. या चरणांच्या जादू टोण्याने माझ्या लाकडाच्या नावेचं न जाणो काय काय होईल. आणि जर का नाव गेली की केवळची झाली जय गंगा मैया. नाही भगवान नाही, मी नावेत नाही चढू देणार. तर मग आम्ही गंगा पार कशी करणार? एक आणि एकच मार्ग आहे. काय? जर या चरणांच्या स्पर्शात जादू असेल तर पहिल्यांदा तुमची चरण मी पारखीन. खूप रगडून रगडून चरण धुवीन. मग त्या चरण कमलांचं पाणी पिऊन बघीन. जर त्यात मला काही जादूटोणा दिसला नाही तर नावेत पाऊल टाकून देईन. बस. विचार करा. मान्य असेल तर मागू गंगाजल. अगं ए पार्वती, हे विचार करेपर्यंत कटोऱ्यात गंगाजल घेऊन ये. आणते, आत्ता आणते. मित्रा, आमच्यावर शंका घेऊ नकोस. आमच्याजवळ कोणताही जादूटोणा नाहीये. आम्ही तर तुझ्यासारखेच एक साधारण मानव आहोत. रघुराई है रघुराई, रघुराई है रघुराई. पग धूनी नाव चढ़ावे, पग धूनी नाव चढ़ावे. पायन धूता हो रघुराजा, पायन धूता हो मोरे दाता. नका गंगा पार करा हो, पग धूनी नाव चढ़ावे, पग धूनी नाव चढ़ावे. तव चरणांची महिमा न्यारी, पदस्पर्शाने शिळा होईनारी. माझी नाव लाकडी नाव, ही साधी माझी लाकडी नाव. सगळ्या कुटुंबाचे पालन करीही,
सगळ्या कुटुंबाचे पालन करीही. नौकेची जर नार झाली तर, नौकेची जर नार झाली, कुठे जाऊ काय खाऊ हो नका, असे नका नावे चढू हो. पाय धोनी नावेत चढाओ. कृपा सिंधू बोले मग हसुनी, नावे चढून बाबा पाय हे धुनी. वेगे जल प्रभु पद धुण्या, होतो विलंब नदी पार नेण्या. अत्यानंद भक्ती भाव उमलला, चरण कमल स्पर्शुनी धन्य झाला. स्पर्श सुमन सुरमंगलदाई, या सम पुण्य दुजे जगी नाही. या सम पुण्य दुजे जगी नाही. चरणामृत ते प्राशन केले, चरणामृत ते प्राशन केले. झडून पडो तो अहम भाव, आता निर्भय नावे चला हो. आता निर्भय नावे चला हो. केवट रे भाग्यवान तुझी नौका, भाग्यवान तुझी नौका. आज तुझ्या नौकेत विराजे, भवसागर तारक हा. भाग्यवान तुझी नौका.
नाव्याचे धोबी न घेतसे काही, नाव्याचे न्हावी न घेतसे न्हावी. तू ही चालक मीही चालक, तू ही चालक मीही चालक, कसे तुझ्याकडून घेऊ मी काही. हो करुणी दया भव पार प्रभू मज, करुणी दया भव पार प्रभू. जेव्हा तुमच्या दारी येईन हो, आता उतराई नाही घेईन हो, आता उतराई नाही घेईन हो. मी तर उतराई तेव्हा घेईन हो. हे भगवती गंगे, तुझे दर्शन घेऊन मी धन्य आणि कृतकृत्य झाले. आता मला आशीर्वाद दे की आपल्या पती आणि दिराबरोबर वनवासातून परत आल्यावर पुन्हा तुझे दर्शन घडो आणि तुझी पूजा करू. माझी मनोकामना पूर्ण कर हे गंगा माता. हे रघुवीर प्रिया वैदेही, तव प्रभाव जग भूलणार नाही, तव प्रभाव जग भूलणार नाही. या धरती वरचे नर नारी, या धरती वरचे नर नारी, तुझी सेवा ही सिद्धी देई देवी. तूच आम्हास विनयशील देवी, तूच आम्हास विनयशील देवी. तुझ्या कृपेने धन्य नर नारी. प्राणनाथ देरा सहित कुशल करीशी हे गमन. पूर्ण हो तव मनोकामना. धन्य धन्य हे भुवन. अच्छा दादा, आता आम्हाला निरोप द्या. अयोध्यानाथांचा सदा जय जयकार असो. आम्हाला विसरू नका महाराज. परत आल्यावर आम्हाला अवश्य दर्शन द्या. कसे विसरू शकतो तुम्हाला. आता चला. भाव भक्तीने होऊन बावळा केवट, प्रभु पग धूळ लावित माथी. दीन दयाळू दयानिधी चालू लागले. तोडूनी बंधन जोडून नाती.
दिशा जाई आकाशा खाली सीता बंधू अरुमित्रा संगे प्रात समयी उठुनी तीर्थराजी प्रयागी निघाले रघुनाथ लोक हे सगळे प्रयागी आले कलश फूल पूजन ही झाले असे पुण्यक्षेत्र रघुवीर पाही धन्य भाग्य रघुवीर सुख पाई गंगा यमुना सरस्वती तटी राम लक्ष्मणा संगे सीता सुख पाई आज त्रिवेणीला भेटण्याजी आली हो एकही त्रिवेणी मुनिकुमार, आम्ही महर्षी भारद्वाजांच्या दर्शनाचे अभिलाषी आहोत. मी गुरुदेवांना सांगून येतो. लक्ष्मणा, असं वाटतंय मुनिवर भारद्वाज अग्निहोत्र करीत आहेत. बघ, त्याचाच पवित्र धूर येत आहे. प्रणाम गुरुदेव. काय झालं मुनिकुमार? गुरुदेव, 3 बटू आपल्या दर्शनाच्या अभिलाषेने आले आहेत. आश्रमात प्रवेशाची आज्ञा मागतायत. त्या सज्जनांना आदरासहित आश्रमात घेऊन ये. आज चलावं. गुरुदेव आपली वाट बघतायत. धन्यवाद. मित्र गुहू, अस्त्रशस्त्र बरोबर घेऊन मुनी आश्रमात प्रवेश करणे मर्यादेच्या विरुद्ध आहे. हेच योग्य होईल की त्यांना आश्रमाच्या दाराशीच ठेवूयात. जशी आज्ञा. मी सांभाळून ठेवतो. मुनिश्रेष्ठ, मी महाराज दशरथांचा पुत्र राम आपल्या श्रीचरणी प्रणाम करतो. चिरंजीवी हो, यशस्वी हो. हा माझा छोटा भाऊ लक्ष्मण आहे. कल्याण मस्तू. ही विदेहराज जनकांची पुत्री
आणि माझी कल्याणमयी भार्या सीता आहे. अखंड सौभाग्यवती भव. हे गंगापाळ प्रदेशातील निषादूंचे राजा गुहू माझे मित्र आहेत. वनात आमच्या सहाय्यतेला एवढे दूर आले. आम्ही तर आपले सेवक आहोत मुनिराज. आयुष्यमान भव. हे रघुनंदन, आपल्या सर्वांचं आमच्या आश्रमात स्वागत आहे. अर्घ्य ग्रहण करा. सदानंद, यावं हे राम. आसन ग्रहण करा. बसा देवी. हे काय निषादराज, श्रीरामांचे मित्र आहात तर त्यांच्या बरोबरीचं आसन ग्रहण करा. नाही नाही मुनिवर, आम्ही नीच जातीचे आहोत. खूप छोटी माणसं आहोत. स्वतःला छोटं मानण्यातच तुमचं मोठेपण आहे. राहिली नीच होण्याची गोष्ट, तर श्रीरामांनी कोणाला नीच होऊच दिलं नाही. रामाचे मित्र असून स्वतःला नीच कसे म्हणवता तुम्ही? जो प्रभूला प्रिय असतो त्यालाच हरीचा जन म्हणतात. त्याची जात सगळ्यात उच्च असते. आसन ग्रहण करा राजन. धन्यवाद. हे रघुनंदन, ब्रह्मऋषी विश्वामित्रांच्या आश्रमात तुम्ही जे साहस, जो दिव्य पराक्रम दाखवला होता, त्याची कीर्ती ऐकल्यापासूनच आम्ही तुमच्या दर्शनाची वाट बघत होतो. हे महामनस्वी, आमच्या या तपोवनात तुमचं आतिथ्य करून आम्हाला अशा अलौकिक आनंदाचा अनुभव होत आहे, जशी आमच्या समस्त जीवनाची तपस्या आणि साधनेचं सुफळ मिळालं. जसं आमच्या संपूर्ण जीवनाचं पुण्य परिपूर्ण झालं. हे मुनीश्वर, आपण ज्यांचा आदर कराल तो विनासायास मोठा होतो. आपल्या केवळ दर्शनामुळेच मनुष्य सर्व दुःखांपासून निवृत्त होऊन जातो. धन्य हो राम, धन्य हो. बस एकच गोष्ट आमच्या मनाला खिन्न करत आहे. आमचे परममित्र महाराज दशरथांनी विना अपराधाने तुम्हाला वनवास कसा काय दिला? आपण त्रिकाळदर्शी आहात, सर्वज्ञ आहात. आपण तर हे जाणताच की पिताश्रींनी मला वनवास देऊन माझ्यावर इतके उपकार केलेत की मी आपल्यासारख्या पुण्यवान महात्म्यांचे दर्शन करू शकलो. हे पुरुषोत्तम, आपल्या मर्यादेला अनुसरूनच निर्विकार भाव आहे तुझ्यात. कुठलाही अपराध न करता निर्वासित होऊन वनवासाचं दुःख भोगशील, याचा विचार येताच आमचं हृदय अत्यंत व्यथित होतंय. विश्वास करा पूज्यवर, मी शपथपूर्वक सांगतोय, कणभरही दुःख नाहीये वनवासामध्ये. अत्यंत आल्हादकारी अनुभव आहेत वनवासांच्या नवजीवनामध्ये. आपल्यासारख्या महामुनीषू मुनींचे आणि तपस्वीचे दर्शन होतील. जागोजागीचे साहस, सत्कर्म आणि असहाय्यांच्या सेवेचे सुअवसर प्राप्त होतील. धन्य हो रघुकुल केसरी, धन्य हो. तुमचं आत्मबल, तुमचा आत्मविश्वास आम्हा तपस्वींपेक्षा वरचढ आहे. पितृ आज्ञा पालन करण्याचा तुमचा आदर्श आर्य संतानाकरिता अनंत काळापर्यंत एक ज्वलंत दीपस्तंभ बनून राहील. वत्स, गंगा आणि यमुनीच्या संगमावर वसलेलं हे स्थान हे खूपच पावन आणि खूपच रम्य आहे. आमचा आग्रह आहे की तू देवी सीता आणि आपला धाकटा भाऊ लक्ष्मणाच्या साथीने याच आश्रमात शांतीपूर्वक निवास करावा. क्षमा मुनिवर, इथे निवास करणं अनुकूल नाही होणार. का वत्सा? तीर्थराज प्रयागच्या पावन भूमीवर निवास करण्यामध्ये
कोणती बाधा आहे? आमच्या राज्याची सीमा या इथून जवळच आहे. तिथे कळताच अयोध्यावासियांची रांगच लागेल. आपल्या आश्रमाची शांतीही मोडेल आणि आमचा उद्देशही पूर्ण होणार नाही. म्हणून एकांत काळात दुसरं स्थान सांगण्याची कृपा करा. इथून 10 कोसाच्या अंतरावर चित्रकूट नावाचा एक परमपवित्र आणि खूपच रमणीय पर्वत आहे. तिथे पण अनेक साधक तपस्वी आपापल्या साधनेत लीन आहेत. ते स्थान तुझ्यासाठी उपयुक्त राहील. चित्रकूट कोणत्या मार्गाने जाणे योग्य होईल मुनिवर? राम, तू ज्या मार्गाने जाशील तो मार्ग सुगम होऊन जाईल. त्याच्यासाठी तुला यमुनेला पार करावं लागेल. तिथे कोणतेही नाव नाही मिळणार. निषाद राज तुझ्याबरोबर आहे. त्यांच्या मदतीने बांबूचा एक पडाव बनवून घे. त्या पलीकडे थोडं चालत गेल्यावर श्यामवट नावाचा एक पवित्र वटवृक्ष मिळेल, ज्याच्या सावलीत कित्येक सिद्ध पुरुष आपापल्या साधनेत लीन आहेत. ते दिसणार नाहीत. त्यांना प्रणाम करून त्यांचा आशीर्वाद जरूर घे. तिथूनच तुला चित्रकूटचा मार्ग मिळेल. राम, तुझा वनवास जगासाठी कल्याणकारी सिद्ध हो. आम्ही पिता समान सदा तुझ्या कल्याण कामनेत लीन राहू. जशी आज्ञा मुनिवर. द्या दादा, धनुष्य माझ्याकडे द्या, मी ठेवतो. बाजूला निषाद दादा, हे सगळं मी करतो. हा, जशी आज्ञा. सरकार, एक एक बांबू निवडून पडाव बांधलाय. आता याला सांभाळून चालवायचंय. बस, पडाव बांधलाय. अच्छा मित्रा, तू आम्हाला खूप साथ दिलीस. आम्ही सदा तुझे ऋणी राहू. आता यमुना पार करून आम्ही निघून जाऊ आणि तूही परत घरी जा. काय म्हणालात सरकार? काय म्हणालात? निषादराज, तू वचन दिलं होतंस ना, जेव्हा मी सांगेन तेव्हा परत जाशील म्हणून? असं कठीण वचन दिलं होतं मी? सरकार, अजून तर यमुना नदी पार करायची आहे तुम्हाला. पुढे खूपच धोका आहे. धोके तर पावला पावलावर असतील निषादराज. आमचं ठिकाण निश्चित झालेलं आहे. तू पण अनिश्चित काळापर्यंत तुझ्या राज्यापासून दूर नको राहूस. जाता जाता मी तुझ्यावर एक उत्तरदायित्व टाकत आहे. भरताने नुकताच राज्यभार सांभाळलाय. त्याला त्याची शासन व्यवस्था नीट करायला थोडा वेळ लागू शकेल. तुझं राज्य कौशल देशाच्या सीमेवर आहे. म्हणूनच जोपर्यंत भरत पूर्णपणे राज्य सांभाळत नाही, तू सीमेचं रक्षण कर. तुम्ही कोणतीही काळजी करू नका सरकार. मी तुम्हाला वचन देतो, आम्हा निषादांच्या शवांवरून जाऊनच शत्रूला सीमा पार करावी लागेल. हे आमचं वचन आहे. ठीक आहे मित्रा. होता विरह विव्हळत फिरे, नाविक आणि निषाद, धीरवीर रघुवीरापुरी, ना सुख नाही विषाद. खोल नदी तराफा बांबूचा, लक्ष्मणा हाती रे वल्हे, पुढे वन हे पथ निर्जन
जन हा ना कुणी संगे ना आधार विधी लिखित हे तू लिहिलेले उमजत रे नाही जनप्रिय सीताराम लक्ष्मण वनास हे जाती जनप्रिय सीताराम लक्ष्मण वनास हे जाती. राणी, हातावर हात ठेवून बसण्याची ही वेळ नाहीये. तुला काय वाटतं राजा अजोळहून भरताला बोलावून घेतील हा तुझा भ्रम आहे. आता पण ते तुझ्या सवतीच्या सोबतच आहेत. आपल्या कोणी गुप्त दूताला पाठवून भरताला परत बोलवणार. ठीक आहे, बोलावून घेऊया. पण मंथरा, अजून ती वेळ आली नाहीये. कारण सुमन त्या तिघांना वनात सोडून अजूनपर्यंत परत नाही आलाय. न जाणो काय षडयंत्र आहे. त्याला परत येऊ दे. मनाला थोडा संतोष वाटेल की राम खरोखरच 14 वर्षासाठी वनवासी झालाय. मग आपल्याला कोणतीच शंका उरणार नाही. समजलं? तुझं म्हणणं खरं आहे. नमस्कार. प्रणाम महाराज. कुशल तर आहे ना? अरे कसलं कुशल रे. यमुनेपर्यंत जाऊन रामानी मला परत पाठवून दिलं. बस असं समज की तन इथे आलंय आणि मन त्यांच्या बरोबर गेलंय. सुमंत मंत्री तुमची वाट बघतायत. काय म्हणालास? सुमंत मंत्री अजून गेले नाही? नाही, तो समोर रथ उभा आहे ना, तिथे उभे. चल चलावं. नाथास सोडून आला निषाद तर मंत्री तिथे वाट पाहतसे. दुःखी असे हतबुद्ध असे असमंजस विचारी पडतसे. राम लक्ष्मण अन सीते विनारथ जाईल कसा अयोध्येकडे अयोध्येकडे अयोध्येकडे. प्रणाम मंत्रीजी, प्रणाम. प्रणाम. मंत्रीजी, अजूनपर्यंत आपण अयोध्येला गेला नाही? निषादराज, मी रोज प्रयत्न करतो. रोज रथाला घोडे बांधत असतो. ना माझे पाय अयोध्येकडे वळतात, ना घोडे पुढे जातात. रिकामा रथ नेऊन अयोध्या निवासियांना तोंड दाखवू माझ्यात एवढं साहस नाहीये. माझ्यात एवढं साहस नाहीये. निषादराज, एवढंच सांगा की तुम्ही श्रीरामांना कुठे सोडून आलात? सरकार, आम्ही त्यांना कुठे सोडून आलो? तेच आम्हाला सोडून चित्रकूट पर्वताकडे गेले. बस, मी पण चित्रकूटावर जाईन. नाही सुमंत मंत्री, नाही. तुम्हाला रामाची आज्ञा आठवत नाही का? या अवज्ञेचा मला कितीही दंड केला तरी पण मी 14 वर्षानंतर याच रथात त्यांना बसवून त्यांच्या बरोबरच अयोध्येला परतेन. नाही सुमंत मंत्रीजी, हे उचित नाही होणार. या वेळेला रामांची आज्ञा पाळणं हाच तुमचा धर्म आहे. नाहीतर राजा, प्रजा आणि रामाचे तुम्ही दोषी ठराल. माझी विनंती ऐका, आपण अयोध्येला परतावं. नाही. हो महाराज, आमच्यावर कृपा करा आणि अयोध्येला परत जा. नाही.
हो चला व महाराज. आपल्याला श्रीरामांची शपथ आहे. अयोध्येला परत जावं महाराज, नाहीतर श्रीराम खूप दुःखी होतील. आणि महाराज दशरथांचा तरी विचार करा. त्यांना तुमची सगळ्यात जास्त आवश्यकता आहे आता. हो, लहान तोंडी मोठा घास घेतोय, पण मला क्षमा करा, पण तुम्हाला अयोध्येला जावंच लागणार महाराज. आमची शपथ आहे. चलावं महाराज, चलावं. आपण एवढंच सांगा की तिथे अंगाई गीत ऐकायला मिळेल की नाही. मला तो अंगाई गीताशिवाय झोपच येत नाही. तिथे मी अंगाई गीत म्हणेन. काय झालं महाराज? कौसल्ये, राम सुमंताच्या बरोबर आला का ग? नाही. रडू नकोस कौसल्ये. तो येतोय माझा राम. तो येतोय. माझा राम रथात बसून आता येतोय. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमनी. अति पावन मधुर सरस रस किती मन भावन.